आजची मेहनत उद्याची वर्दी. चला तर मग हे मिशन काय आहे ते समजून घेऊया. सगळ्यात आधी स्वतःला विचारा, खरंच वनरक्षक व्हायचंय का? इथूनच प्रवास सुरू होतो. निसर्गाचं रक्षण करण्याची आवड आहे, कारण ही नोकरी नाही, एक मोठी जबाबदारी आहे. अंगावर वर्दी आणि समोर जंगल, हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता आली आहे. 2025-26 हे वर्ष आपलं असू शकतं, पण त्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे जिद्द. हे फक्त एक पद नाहीये, हे एक मिशन आहे. जंगलाचा रक्षक आणि निसर्गाचा सैनिक बनण्याचं. हजारो जण अर्ज करतील, पण वर्दी फक्त त्यालाच मिळेल जो फिट आणि फोकस्ड आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे? तर किमान 12वी पास आणि विषय विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र. इथे एक विशेष अट आहे. माजी सैनिक आणि नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांसाठी 10वी पास असलं तरी चालेल. आता वयोमर्यादा बघूया. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 27 आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 32 वर्ष. आणि आता येतोय खरा खेळ, तो म्हणजे शारीरिक पात्रता. तयारी आहे ना? उंचीची अट बघूया. पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर. पुरुषांसाठी छातीचं मोजमाप न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून 84 सेंटीमीटर. म्हणजेच छाती फुगवल्यावर किमान 5 सेंटीमीटरचा फरक पाहिजे. हा आकडा महत्वाचा आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये आहे. पहिली ऑनलाईन लेखी परीक्षा आणि दुसरी शारीरिक चाचणी. ऑनलाईन परीक्षेत 4 विषय आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. ही गोष्ट लक्षात ठेवा. जवळजवळ 70% उमेदवार इथेच बाहेर पडतात. मैदानी चाचणीच खरी कसोटी आहे. धावण्याची तयारी कशी आहे? पुरुषांना 5 किलोमीटर तर महिलांना 3 किलोमीटर धावायचंय. आता सर्वात महत्त्वाचं कागदपत्र, 10वी 12वीची मार्कशीट, डोमेसाईल सगळं रेडी ठेवा. सगळी कागदपत्र एका फाईलमध्ये आजच तयार ठेवा. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. खरी माहिती फक्त एकाच ठिकाणी मिळेल: mahaforest.gov.in. इथे फक्त हुशारी नाही चालणार, इथे जिद्द आणि टिकून राहण्याची क्षमता महत्वाची आहे. जेव्हा कोणी म्हणेल हे खूप अवघड आहे, तेव्हा फक्त हसा आणि म्हणा, फक्त बघत रहा. म्हणूनच लक्षात ठेवा, आजची मेहनत उद्याची वर्दी. वर्दी वाट बघतीये.